हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण एका ब्लॅक कपड्यापासून खूप सुंदरसं DIY तयार करणार आहोत। बघा, मी याचा ब्लॅक कपडा घेतलेला आहे, म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा, फॉर्म सीट आणि नॉन वन असंही आपण एक पीस तयार करून घेतलेला आहे आणि त्याला शिलाई मारून घेतलेला आहे। त्याचं जे मेजरमेंट आहे ते वरती स्क्रीनवर दाखवलेलं आहे। 8 बाय 20 इंचाचं असं एक मी चौकोनी आकाराचं एक आपल्याला कापड घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी त्याला फोल्ड केलेलं होतं असं। तर आपल्याला याचं काही कटिंग नाही करायची, फक्त फोल्ड करायचं आहे। आणि ही फोल्ड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डिझाईन देऊ शकतात। तर माझ्याकडे असे पॅच आहे, भरपूर प्रकारे आहे, मी विकते असे पॅच। कोणाला घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज टाका। व्हॉट्सअप नंबर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तर बघा, इथे आपल्याला हा पॅच जोडून घ्यायचा आहे। तर बघा, पॅच कसा जोडायचा आहे मी तुम्हाला दाखवून देते। आपल्याला असे एक मार्किंग करून घ्यायची, 1 इंचाची, 1 इंचाची। आणि बघा, हा स्क्वेअर आहे चौकोनी आकाराचा। तुम्ही आपल्याला इथे अशी याचे जे कट आहे ते असे मध्ये ढकलायचे आहे आणि इथे पूर्ण याला आपल्याला व्यवस्थितपणे जोडून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने इथे जोडून घ्यायचं आहे। तर हे जे कापड आहे जे साईडला येतं ते फक्त आपल्याला शिलाईमध्ये दाबत चालायचं आहे आणि वरती जो लाल पट्टा आहे तिथे आपल्याला शिलाई मारून हे पूर्ण जो चौकोनी आकार आहे तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने, आणि खूप सोपं आहे। तर मी काय टायमाला काय करते, मी इस्त्री मारून घेते आणि लगेच पटकन होऊन जातं। पण आता माझ्याकडे मी इस्त्री नव्हती मारली म्हणून तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे जो पॅचचा जो कपडा होता तो दिसणार नाही आणि अतिशय सुंदरसा हे असं पॅच आपलं जोडून जाईल। तुम्हाला याच्यामध्ये भरपूर प्रकारचे कलर भेटून जातील। एकूण माझ्याकडे 4 पॅच आहे, मी 4ही पॅचचा व्हिडिओ शूट करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। आणि बघा, हे जे पॅच आहे हे नवरात्रामध्ये खूप चालतात आणि खूप याचं डिमांड असतं। खूप काय याच्यापासून वस्तू तयार करू शकतात। तर माझ्याकडे हा ब्लॅक कलरचा कपडा खूप दिवसापासून पडलेला होता आणि माझं खूप दिवसाचं चाललं होतं की मी याच्यापासून काहीतरी बनावं। तर आज त्याचा मुहूर्त लागलेला आहे आणि हा पॅच अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया। आणि तुमच्याकडे पॅच नसेल तर तुम्ही लेस, कोणतीही लेस जोडू शकतात। तर बघा, हा पॅच आपण जोडून झालेला आहे। त्याच्यानंतर मी एक पट्टी घेतलेली होती मोठी, त्याच्या जागी तुम्ही आपलं जे बेल्ट असतं तुम्ही तो बेल्टसुद्धा वापरू शकतात। मी त्याच कापडाची ही पट्टी घेतलेली होती। पट्टी ही आहे 50 इंचाची। तर बघा, ही अशी 50 इंचाची पट्टी आहे आणि ही पट्टी मी कापडापासूनच तयार केलेली होती। तुम्ही याच्या जागी पट्टीसुद्धा घेऊ शकतात, हँडलसुद्धा घेऊ शकतात जे रेडीमेड असतात ते। बघा, मी 1 बोटाच्या इंचाचा असा माप घेतलेला आहे। दोन्हीही साईडने तुम्ही सेम पद्धतीने असे माप घेऊन टाकायचं आहे। तर बघा, ही सोपी पद्धत आहे। तुम्हाला वाटलं असं टेपने घ्यायचं असेल तर तुम्ही टेपनेसुद्धा घेऊ शकतात। बघा, मी 1 इंचाचं हे मार्किंग आपण केलेली होती। आता ही पट्टी आपण जोडून घेऊया या पद्धतीने। तर बघा, अशी पद्धतीने ही पट्टी आपण आधी जोडून घ्यायची आहे। तर मी ही पट्टी जोडून घेतली। परत हीच पट्टी सेम दुसऱ्याही साईडने आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर बघा, जोडताना कसे जोडायचे आहे त्याचं पूर्ण असं व्यवस्थित पूर्ण बघून घ्यायची आणि मग ही पट्टी जोडून घ्यायची आहे। काही टायमाला कसं होतं, पट्टी न जोडता उलटी सुलटीसुद्धा होऊन जाते। तर बघा, अशा पद्धतीने पट्टी व्यवस्थितपणे जोडून घ्यायची आहे। तर बघा, आपली ही पट्टी जोडून झालेली आहे। तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची लटकणं असेल ते सुद्धा तुम्ही याला लावू शकतात। आता मी घेतलेली आहे सफेद रंगाची चेन, व्हाईट कलरची चेन, आणि ही चेन आहे 9 इंच। त्याच्यानंतर ही चेन मी अशी ओपन करून घेतलेली आहे। आपण हे पार्ट यांना जोडून घेऊया। तर बघा, आता ही सरळ बाजू आहे, तर सरळ बाजू अशी असली की याला फक्त अशी पलटी मारून घ्यायची आहे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे आणि टॉप स्टिच करून याला फिनिश करायचं आहे। तर बघा, आपण इथे उलट्या साईड ठेवलेली आहे आणि शिलाई मी मारून घेतलेली आहे। परत दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीमध्ये आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे। तर बघा, अशी मी चेन सरळ ठेवली, नंतर अशी थोडीशी पलटी मारून घेतली आणि ही उलटी साईड आपण चेन जोडत आहोत। तर बघा, अशी चेन जोडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर याला आपण पलटी मारून घेऊया आणि पलटी मारल्यानंतर या ठिकाणी आपण याला टॉप स्टिच करून घेऊया। तर बघा, टॉप स्टिच करताना एक काळजी घ्यायची आहे, जे आपण हँडल बनवलं होतं ही हँडल हे त्याच्यामध्ये आलं नाही पाहिजे, थोडं साईडला करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने टॉप स्टिच करत असताना हे जे हँडल आहे ते थोडं साईडला करून घ्यायचं, म्हणजे वरती करून घ्यायचं, जेणेकरून हँडल आपलं व्यवस्थितपणे स्टिच होईल। म्हणजे
अटकणार नाही आणि काहीच नाही. तर तुम्हाला दाखवून देते बघा अशा पद्धतीने. तर दुसरी ही साईड आपल्याला टॉप टिच करून घ्यायचं आहे. तर बघा आपलं हे टॉप टिच झालं आहे. त्याच्यानंतर आपण हे जे टॉप टिच केलं हे दोन्हीही पार्ट समोरासमोर असे घेऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण रनर ॲड करायचं आहे. तर मी रनर वापरलेलं आहे 5 नंबरचं. तर बघा रनर ॲड केलं. त्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही उलटं करून घ्यायचं आहे. ती सरळ बाजू होती, आता ही उलटी बाजू करून घ्यायची आहे. तर उलटी बाजू व्यवस्थितपणे करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा हे जे हँडल आहे ते थोडेसे ना इकडे पाठीमागे ढकलायचे आणि मग इथे शिलाई मारून घ्यायची. बघा इथे शिलाई मारून घ्यायची. कारण की बघा शिलाई मारताना हँडलमध्ये येऊ नये, अटकू नये म्हणून तो हँडल मी दुसऱ्या साईडला पूर्ण ढकललेले आहे. बघा इथे आपण लॉक करून घेऊया. डबल टिबल शिलाई देऊन घ्यायची, लॉक करून घ्यायचं आहे. आणि आता बघा हे हँडल परत आपण शेवटचे जे कोपरे आहेत तिकडेच शेवटी ढकलायचं आहे पूर्ण हाताने, जसं स्किनवर दाखवल्यानुसार. आणि इथे आपण शिलाई मारून घेऊया. बघा या ठिकाणी मी डबल टिबल शिलाई मारत असते. आणि शिलाई मारल्यानंतर बघा एक पट्टी अशी उरलेली होती, थोडीशी वाकडी तिकडे आहे आणि याचीच मी पायपिंग करण्यासाठी वापरणार आहे. तर आपली पायपिंग बी झालेली आहे. याचा आता आपण फायनल लुक बघूया. आता याला आपण व्यवस्थित करून घेऊया, सरळ करूया. आणि त्याचे जे कोणे आहे, काने आहे ते व्यवस्थित काढून घेऊया. तर बघा ही आपली छानपैकी नवरात्रासाठी या तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकतात. इतकी सुंदर अशी ही बॅग बनते, कोणालाही बनवता येईल. आणि बघा याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेससुद्धा जोडू शकतात. तर बघा फक्त एक चैनीची मी बनवलेली आहे, कारण की आपल्याला पुढे आपण पॅच लावलेलं होते ना, म्हणून मी एकच चैनीची बनवलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. नंतरून बघा मी हे पॅच जे आहे ते मी नंतरून इथे हाताच्या साहाय्याने शिवून घेईल. तर बघा खूप सुंदरशी अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि परत भेटूया अशाच एका व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.